नमस्कार. मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी पुदिन्याची चटणी बनवली आहे. तुम्ही पाहू शकता चटणी खायला अगदी गुणकारी आहे. बाहेर गरम होत आहे, उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यात पुदिना आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असा आहे. म्हणून मी आज पुदिन्याची चटणी चा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. इथे मी पुदिन्याची चटणी एका डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे. ही चटणी तुम्ही 7 ते 8 दिवस आरामात फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता. इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर तुम्हाला पण जर ही माझा व्हिडिओ किंवा ही रेसिपी जर बघायची असेल तर तुम्ही ही माझी रेसिपी बघू शकता आणि ट्राय करू शकता. चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य: मिरच्या घेतल्या 7 ते 8, 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, इथे मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत, लसूण, आलं, धणे घेतले आहेत आणि पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चला आता पहिल्यांदा ना आपण खोबरं आहे ना हे थोडंसं भाजून घेऊया. इथे तुम्ही सुकं खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. मी ओलं खोबरं वापरते आहे. आता हे मस्तपैकी आपल्याला एक थोडंसं हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे. भाजून अशा करता घेतो आहे की आपली चटणी खराब होऊ नये म्हणून, जास्त दिवस टिकावी. आता इथे मी धणे टाकले आहेत, थोडेसे धणे टाकून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता लसूण आणि आलं टाकून घेतलं आहे, कढीपत्ता टाकला आहे. त्याच्यानंतर मिरच्या मी तोडून टाकते. मी ते एक 7 ते 8 मिरच्यांचा वापर केला आहे. तुम्हाला किती तिखट हवं आहे तितपत तुम्ही मिरच्या टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. मी जरा एक 7 ते 8 टाकले आहेत, मला तिखट हवी आहे म्हणून. तर मस्तपैकी असं भाजून झालेलं आहे. सो मी आता एका ताटामध्ये हे काढून घेते आहे. आता आपण पुदिना आणि कोथिंबीर घेतली होती ना ती इथे मस्तपैकी भाजून घेतो आहे. पुदिना मी देठासकट घेतलेला आहे. तर व्यवस्थित एक हलकासा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घेते आहे, तीसुद्धा आपल्याला हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. थोडंसं असं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता परतवून झाल्यानंतर हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी हे काढून घेतलं आहे. आता मी जिरं मिक्स करते ह्याच्यामध्ये. जिरं मी भाजून नाही घेतलेलं आहे. मग असे जे आपण शेंगदाणे घेतले होते ना भाजून घेतलेले, ते मी आता घालते आणि आता हे सगळं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे. आता आपल्याला हे मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे. आता हे तुमच्याकडे जर मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. इथे मी पाट्याचा वापर करणार आहे आणि पाट्यावरती अशी छानशी मी ही चटणी वाटून घेणार आहे. इथे मी अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला आहे. इथे पाण्याचा वापर न करता मी चटणी वाटणार आहे की जेणेकरून ही चटणी 7 ते 8 दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून आपण खाऊ शकतो. तोंडाची चव वाढवणारी अशी पुदिन्याची चटणी आहे. तुम्हाला जर मिक्सरमध्ये जर वाटायची असेल, तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करून ही सुद्धा चटणी बनवू शकता. नाहीतर तुम्ही पाट्यावर वाटून किंवा खलबत्त्यातसुद्धा ही चटणी होऊ शकते. कधी आपल्याकडे भाजी नसेल, काहीच नसेल चपातीसोबत खायला, भाकरीसोबत खायला, तर ही अतिशय उपयुक्त अशी पुदिन्याची चटणी आहे. आणि पुदिना आपल्या शरीराला खूप चांगला आहे. गरमीचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये पुदिना आपल्या शरीराला थंडपणा देतो. म्हणून मी आज ठरवलं की जर आपण पुदिन्याची चटणी करूया. इथे बघू शकता तुम्ही इथे मी 2दा चटणी अशी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली चटणी वाटून रेडी आहे मस्तपैकी. आता हे सगळं व्यवस्थित आपण साफ करून घेऊया जे पाट्याला लागलेलं आहे आणि व्यवस्थित असा एक गोळा करून घेऊया चटणीचा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाणी घालू शकता. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आहे. मी अशी जाडसरच वाटून घेतलेली आहे. आता ना मी ह्याच्यामध्ये ना लिंबू टाकून घेणार आहे की जेणेकरून अजून ही टेस्टी लागेल. इथे मी एका लिंबाचा वापर करणार आहे. तुम्हाला अर्धा टाकायचं तुम्ही अर्धा टाकू शकता, 1 टाकायचं तर 1 टाकू शकता. इथे मी 1 लिंबूचा वापर केला आहे. व्यवस्थित असं पिळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सगळं हे असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कसली भारी दिसते ही चटणी आणि चपाती आणि भाकरीबरोबर अगदी छानच लागेल. तोंडाची चव वाढवणारी अशी ही चटणी आहे पुदिन्याची. तुम्ही नक्की करून बघा, ही चटणी ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आता व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि आता ही चटणी खाण्यासाठी अगदी रेडी आहे.
तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हां, माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते. बाय बाय. तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हां, माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते. बाय बाय.